चंद्रावर आल्यासारखे खड्डे जणू आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि त्याला लाखो वर्ष लागलेली आहे. तर बघा तशा पद्धतीने आपल्याला गोल दिसतात. सर्व प्रकारचे आणि गोल आहेत. रांजणखळगे म्हणून याला म्हणलं जातं. चंद्रावर जसे खड्डे आहेत तसे बारीक बारीक खड्डे आपल्याला सर्व इथं बघायला मिळतात. आपण अलगद उतरूया. इथे सर्व ठिकाणी खळगे खळगे तयार झालेत बघा. नमस्कार मित्रांनो. रांजण खळगे म्हणजे बेसॉल्टच्या दगडामध्ये एखादा मोठा दगड अडकून नदीच्या प्रवाहानं तो गोल गोल फिरत राहून अनेक हजारो वर्षात त्यात एक 30-40 फुटापर्यंत खोल अशी रांजण तयार होता. तर अशा पद्धतीची बोल फिरून तो दगड झिजवून तयार झालेली रांजण ती आपल्या वळसे म्हणजे सातारा जवळील शेंद्रे गावाच्या जवळील वळसे गावात आपल्याला बघायला मिळतात. तर आपण ती बघायला आलो. चला तुम्हाला तर मी नदी कुरमोडी नदी आपल्याला लागते. ती क्रॉस करून आपल्याला पलीकडे गेल्यावर हे कुंभगर्त दिसणार आहेत. पद्धतीनं ती नदी क्रॉस करायला लागती. आपल्यासोबत आपले आदित्य अभ्यंकर आलेले आहेत. चला. मोठा कुंभगर्त वरून खालपर्यंत कापला जाऊन एक भाग त्याचा तुटलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीचे इथे अनेक छोटे छोटे कुंभगर्त आपल्याला बघायला मिळतात. त्यातलाच हा एक कुंभगर्त बघा. हा पूर्ण हे होऊन त्यामध्ये आपल्याला दगड क्रॉस झालेले आपल्याला दिसतात. पार आरपार कुंभगर्त तयार झालेला आहे. अख्खा माणूस उभा राहील एवढे